मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड शिकत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ बेंझिन बघितलं. आजच्या पिरियडमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बेंझिन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मेकॅनिझम सहित बघायचं आपल्याला. त्याच्यामुळे सगळेजण इकडे लक्ष द्या व्यवस्थित. पहिला आहे हॅलोजनेशन ऑफ बेंझिन. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे हॅलोजनेशन. Benzene is reacted with chlorine in presence of FeCl3. FeCl3 acts as a catalyst. Chlorobenzene is formed. ऍक्च्युअल याचं मेकॅनिझम कसं होतंय बघा. स्टेप 1 मध्ये हे जे क्लोरीन मॉलिक्यूल आहे, या क्लोरीन मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होतंय. कशा पद्धतीने डिसोसिएशन होतंय? Cl पॉझिटिव्ह आयन आणि FeCl4 मायनस आयन. म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ FeCl3? FeCl3 प्लेज अँड रोल टू डिसोसिएट दिस क्लोरीन मॉलिक्यूल. या क्लोरीन मॉलिक्यूलला डिसोसिएट करण्याचं काम करतंय. डिसोसिएट होऊन Cl प्लस आणि FeCl4 मायनस तयार होतो. स्टेप सेकंड, हे जे बेंझिन आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं इथं मायनस आणि इथं प्लस आयन तयार होतो. त्याच्यानंतर हा तुमचा जो Cl प्लस आयन आहे तो हा मायनस वर अटॅक करतो. आणि इथे एक H असतो जो की आपण दाखवला जात नाही. आता का दाखवलोय म्हणलं तर हा H इथून बाहेर पडतो आणि H बाहेर पडल्यामुळं H हा H प्लस म्हणून बाहेर पडतो, म्हणून हे मायनस आणि हे प्लस. This minus and plus that converted into again double bond to get chlorobenzene. मग पुन्हा तुमच्या ह्या मॉलिक्यूल मधून बाहेर पडलेला जो H प्लस आहे तो H प्लस इथला जो तुमचा FeCl4 मायनस आहे त्या FeCl4 मायनस बरोबर रिॲक्ट होतो आणि ह्याच्यामधला Cl परत ॲज इट इज इकडे येतो HCl and this FeCl3 plays an role of only catalyst. हा FeCl3 या ठिकाणी फक्त कॅटलिस्ट म्हणून भाग घेतो. याचं स्टेटमेंट काय म्हणणार? when benzene is reacted with chlorine in presence of FeCl3, chlorobenzene is formed.
काय मेकॅनिझम आहे? व्हॉट इज द रोल ऑफ ApCl3? The role of ApCl3 is to dissociate these two chlorine atom. One chlorine is plus and minus chlorine combined to form ApCl4 minus. मग हा डबल बॉन्ड ब्रेक होतो, इकडं मायनस इकडं प्लस. हा Cl तुमचा प्लस आहे म्हणून हा मायनस वर अटॅक करतो, इथं H असतो. H is removed in the form of H plus, then this is a minus. Minus plus converted into double bond. आणि इथून बाहेर पडलेला H प्लस आणि तो FeCl4 मायनस रिॲक्ट होतो आणि HCl प्लस FeCl3. FeCl3 प्लेज अन रोल ऑफ कॅटलिस्ट इन दिस रिॲक्शन. कळालं? लिहून घ्या स्टेटमेंट अगोदर. When benzene is reacted with chlorine in presence of FeCl3, chlorobenzene is formed. Chlorobenzene is formed. रिॲक्शन आणि त्याच्या खाली असलेलं स्टेटमेंट मेकॅनिझम पण लिहून घ्या. एका रिॲक्शनचं जर मेकॅनिझम कळालं तर बाकीच्या रिॲक्शनचं मेकॅनिझम सेम आहे, म्हणून थोडं काळजीपूर्वक लिहून घ्या सगळेजण. मेकॅनिझम मध्ये मात्र स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असं व्यवस्थित आणि लिहून घ्या. आयन वगैरे करेक्ट दाखवा, सगळं ॲरो रिप्रेझेंटेशन दाखवा व्यवस्थित. मेकॅनिझम मध्ये मात्र व्यवस्थित लिहा बघा. मेकॅनिझम मध्ये काही स्टेटमेंट लिहायची गरज नसते, पण जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते एकदम करेक्ट पाहिजे ॲरो आणि आयनचं. हॅलोजनेशन झाल्यानंतर नायट्रेशन बघा. नायट्रेशन अगोदर रिॲक्शन लिहून दाखवतो आणि मग पुन्हा मेकॅनिझम बघा. when benzene
is reacted with concentrated nitric acid. Nitrobenzene is formed. When benzene is reacted with concentrated nitric acid, nitrobenzene is formed. मेकॅनिझम काय बघा, आत्ता सारखंच सेम. हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं मायनस इथं प्लस. HNO3 मध्ये जो तुमचा NO2 प्लस आयन आहे तो NO2 प्लस या मायनस वर अटॅक करतो आणि इथं NO2 अटॅच होतो आणि इथं H आहे. अगोदर आपण तो H लिहित नाही, पण नंतर तो तिथं दाखवावा लागतो, कारण तो आता या स्टेप मध्ये रिप्लेसेबल H आहे. H is replaced in the form of H plus ion. तर काय होईल मग, तो H प्लस म्हणून बाहेर गेला तर या ठिकाणी मायनस साइन तयार होईल. इथं प्लस साइन तयार आहे अगोदरचंच, and this minus and this plus that get converted into double bond and we get nitrobenzene. हे त्याचं मेकॅनिझम आहे, ते मेकॅनिझम लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित. स्टेटमेंट लिहावं लागेल बरं का अगोदर तुम्हाला. काय लिहावं लागेल, बेंझीन इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नाइट्रिक ॲसिड, नायट्रोबेंझीन इज फॉर्मड. आणि खाली मेकॅनिझमला काही स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही, काय नाही. आज आपण दोन केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, सल्फोनेशन, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. हे आपण नेक्स्ट उद्याच्या पिरियड मध्ये बघू. आज आपण इथेच थांबू. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, MCP चे विद्यार्थी, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं नेम आणि रोल नंबर कमेंट बॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे. ते टाकणं आणि त्याच टायमिंग मध्ये टाकणं म्हणजे तुम्ही तो पिरियड अटेंड केला आहे, तुमची प्रेझेंटी कन्सिडर केली जाते. म्हणून मी परत तेच सांगतोय की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्याच टाइम पिरियड मध्ये, आपला पिरियड असतो मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, सकाळी 10 ते 11, साधारणतः 10 वाजता आपला व्हिडिओ पडेल. त्यावेळेस तुम्ही तो पाहायचा आणि तिथं तुमच्या कमेंट मध्ये नाव आणि रोल नंबर टाकायला विसरू नका. आज आपण इथेच थांबू. कुणाला काही अडचण येत असेल तर
तर तुमच्याकडे माझा वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअपवर तुम्ही वैयक्तिक मला कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्ट फोन करू शकता आणि तुमची अडचण विचारू शकता. ओके.